गुरुभक्ती चॅनलच्या सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम. आजपासून नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झालेला आहे आणि नवरात्रातल्या पहिल्या दिवसाला श्री अंबाबाई श्री महालक्ष्मीला नमन करतो. याच श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा आज आपण जाणून घेणार आहोत. महालक्ष्मी व्रताच्या वाचनाने आणि श्रवणाने आपल्या घरामध्ये पैसा, शांती, समाधान प्राप्त होते. हे व्रताचे पूजन केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. महालक्ष्मी देवीची अनेक रूपं आहेत. सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, पार्वती, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीला ओळखले जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची आपण ध्यान करावे आणि हिची कहाणी आपण ऐकावी. ही कहाणी द्वापार युगामध्ये सौराष्ट्र या देशात घडलेली आहे. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. हा राजा अतिशय शूर, दयाळू होता आणि प्रजाहित दक्ष होता. अशा या राजाला 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे ही ज्ञात होती. या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने अतिशय सुंदर आणि सुलक्षणी होती. पतिनिष्ठेमध्ये तिची हात धरणारं त्या अख्ख्या राज्यामध्ये कोणीही नव्हतं. अशा या राजा आणि राणीला सुंदर अशी 8 अपत्ये होती. त्या अपत्यामध्ये 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली 1 कन्या. राजा राणीने या कन्येचे नाव श्यामबाला असे ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या प्रासादी राहावे. त्यामुळे राजा आणखी सुखी होईल व प्रजेला आणखी सुखीत करेल. गरिबाकडे राहिले तर त्या सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एक म्हातारीचे रूप घेतले. फाटके वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दारापाशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. ती म्हणाली, कोण ग बाई तू कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. मी द्वारकेला राहते. खास तुझ्या राणीला भेटायला म्हणून आले आहे. कुठं आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब राजमहालात विश्रांती घेत आहेत. मी जर त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू असं कर, इथंच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला अतिशय राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची महती सांगितली. त्याप्रमाणेच तिने ते व्रत जाणून घेऊन त्याचे आचरण केले आणि व्रत पूर्ण करून त्या व्रताच्या प्रसादाने श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली. देवीच्या प्रसादामुळे तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती आणि समृद्धीने भरून गेले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. अशा या पूर्वजन्मेच्या वैश्यपत्नीचा जन्म या जन्मी राजकुळात झाला आणि देवीच्या कृपा प्रसादानेच ती राणी पदावर पोचली. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने काळजीने म्हातारीला बसायला दिले, पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला हे व्रत सांगाल का? तुम्ही म्हणाल त्याचे मी नित्य नेमाने पालन करेन. उतरणार नाही, मातणार नाही आणि घेतला बसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची महती सांगितली आणि माहितीही पुरवली.
मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे, इथं कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली आणि ती बाहेर आलेली मुलगी होती प्रत्यक्ष राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळकळून म्हणाली, आई रागावू नको, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा कर, मी तुझ्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मी देवीला दया आली. तिने श्यामबालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. इकडे राजकन्या श्यामबालाही लक्ष्मी भक्तिभावाने लक्ष्मी व्रताचे पालन करत होती. सर्व नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव प्राप्त झाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाने चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा राणी व चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तरी तो काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडेच राहावे. त्याप्रमाणे मजल दर मजल करत तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून अतिशय दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवरून येत होती आणि तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत धावत आली, महालात गेली, राज्याची बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्माने राजवाड्यात आणले. त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेऊन भद्रश्रवा राज्यात परत आला. जाण्याचे विचार मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला. तेवढ्यात श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला. हे बघून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त काळे कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे काळे कोळसे झाले होते. चंद्रकीने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चंद्रिकेला एक दिवस काढताना जीव मेटा कुटीला आला होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातली लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे मजल दर मजल करत ती लेकीला भेटण्यास निघाली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबालेचे व्रताचे उद्यापन चालू होते. श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावी परत आली. लक्ष्मीचे व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांचे पूर्वीचे वैभव परत आले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता. पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणीच केले नाही.
राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. श्यामबालेला आपल्या आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यास निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात थोडे मीठ भरले व हंडा घेऊन आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधरांनी श्यामबालेला विचारले, माहेरावरून काय आणलेस? श्यामबालाने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर काय, हंड्यात मिठाचे खडे. मालाधाराने चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय, या मिठाचा उपयोग काय? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेल. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याही पदार्थामध्ये मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधार जेवायला बसल्यावर तिथे त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले. पानात मीठ वाढले. आता अन्न पदार्थांना जे बेचव झालेलं त्याला चव आली. हा मिठाचा उपयोग, श्यामबाला आपल्या पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात, जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. अशी ही सुंदर अशी महालक्ष्मी व्रताची कहाणी गुरु साथा सफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.